ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सजवलेलं असतं सुभेदारांचं घर. तर आता इथे वरती अर्जुन आणि सायली थांबलेले असतात बाल्कनीमध्ये. आणि आता तेवढ्यातच चैतन्य येतो आणि म्हणतो, हॅलो एव्हरीवन, या या असं म्हणतो प्रताप. वा 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 असं म्हणतो आता इथे चैतन्य. तू काय फक्त केक खायला आलायस असं म्हणतो प्रताप. आणि इतक्या उशिरात कोरड्यामुळे आलोय असं थापाही मारू नकोस असं म्हणतो आता इथे रविराज. नाही नाही, मला वेळेवरच यायचं होतं असं म्हणतो चैतन्य. माहित नाही उशीर कसा झाला असं म्हणतो तो. हो मग आता या मदत करायला असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळी सुभेदार मंडळी बसलेले असतात डायनिंग टेबलवरती आणि सगळेजण आपलं काम करत असतात. फुलं लाव असं म्हणतो प्रताप. तर आता इथे फुलं लावतच बघा प्रेक्षक चैतन्य. आणि आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघा थांबलेले असतात. एक मिनिट असं म्हणतो चैतन्य, आपण एवढं त्यांच्यासाठी डेकोरेशन करतोय, ते तिकडे दोघं बिझी आहेत असं म्हणतो आता इथे चैतन्य. आणि आता सगळे बघतात बघा प्रेक्षक अर्जुन सायलीकडे. तर आता सगळे बघतात त्यांच्याकडे. तर ते दोघं एकमेकांकडे बघत थांबलेले असतात. ओ मिस्टर अँड मिसेस सुभेदार असं म्हणतो चैतन्य खालून. ओरडतो तो त्यांना. तर आता इथे अर्जुन आणि सायली बघतात त्यांच्याकडे. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली खाली येतात. हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणून जोरात रडायला लागतात. आता इथे सगळ्यांनी टाळ्या वाजवायला लागतात. हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणून सगळे गाणं म्हणायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता सायली आणि अर्जुन मध्ये येऊन थांबतात. थँक्यू मॉम असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी औक्षण करते तुमचं असं म्हणते आता इथे कल्पना. अहो अंगठी द्या असं म्हणते आता इथे कल्पना. हो असं म्हणतो प्रताप आणि अंगठी देतो तो. तर आता इथे अंगठी घेते कल्पना आणि आता ती औक्षण करते बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायलीचं. तर आता ते दोघेही बसलेले असतात खुर्चीवरती आणि त्यांचं औक्षण करत असते कल्पना. तर आता इथे सगळे खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक. आता नजरही काढते कल्पना. तर आता प्रतिमा सुद्धा येते त्यांचं औक्षण करण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेच आनंदात असतात. तर आता इथे अस्मिता येते औक्षण करण्यासाठी दोघांचं. तर आता ती औक्षण करते बघा प्रेक्षक हो सायली आणि अर्जुनचं. अॅनिव्हर्सरी वगैरे सगळं ठीक आहे, पण मला एक वकील म्हणून एक क्युरिओसिटी आहे, म्हणजे एका केस बद्दल काय निकाल लागला त्याचा असं म्हणतो आता इथे रविराज. अरे कुठली केस असं म्हणतो आता इथे प्रताप. कुठला निकाल? तर रविराज म्हणतो ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार वसे सायली सुभेदार असं म्हणतो रविराज. ह्या केसचा नक्की निकाल काय लागला असं म्हणतो रविराज. ओहो असं म्हणतो आता इथे प्रताप आणि बाकी सगळे. एका अर्थाने आम्हाला आमची बाजू मांडायची असं म्हणतो आता इथे अर्जुन. हा असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता दोघेही थांबतात बघा प्रेक्षक उभारतात अर्जुन आणि सायली. तर आता इथे तराजूकडे जाऊन थांबतात ते दोघे. आय एम सॉरी बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक तो डबे वगैरे घेतो आपल्या हातामध्ये. मी असं म्हणालो की तुमची कामं खूप सोपी असतात असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुम्ही काहीच काम करत नाही. तर आता इथे तो दोन्हीही डबे ठेवतो बघा प्रेक्षक ते तराजूवरती. पण खरं तर तुम्ही मल्टीटास्कर आहात असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि बाकी सगळे सगळं ऐकत असतात, म्हणजेच कल्पना वगैरे. तर आता इथे तो म्हणतो दिवस रात्र घर, घरातली माणसं, किचन या सगळ्यांना बांधून ठेवता तुम्ही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे पराती वगैरे असतात तो ठेवतो बघा प्रेक्षक एका तराजूवरती. तुम्ही एकाच वेळेला 10 कामं मॅनेज करता, म्हणून घर टिकवून राहतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे तो हातामध्ये कुकर घेतो. तुम्ही इतका स्ट्रॉंग नसता तर मी काहीच करू शकलो नसतो असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो कुकरही तो ठेवतो बघा प्रेक्षक हो त्या तराजूच्या एका बाजूला. तर आता इथे पूर्णपणे खाली आलेलं असतं बघा प्रेक्षक हो तराजू. तर आता इथे त्याच्या हातामध्ये आता पॅन्स वगैरे असतात. मी तुमच्या कामाला कमी इम्पॉर्टंट समजलो, सॉरी फॉर दॅट असं म्हणतो आता इथे अर्जुन. चुकले तर मी पण आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक फाईल्स घेऊन आलेली असते. तर आता ती म्हणते तुमच्यासारखे अनेक पुरुष कितीतरी तास बाहेर राहून काम करतात असं म्हणते सायली. घराची कुटुंबाची जबाबदारी असं म्हणून दुसरी फाईल ठेवते आता इथे सायली तिच्या बाजूच्या तराजूवरती बघा प्रेक्षक हो. त्याचबरोबर तुमच्या ऑफिसमध्ये बऱ्याच जणांना कामाची संधी सुद्धा मिळते असं म्हणते आता इथे सायली. आणि आता ती दुसरी फाईल सुद्धा ठेवते तिच्या बाजूला. तर आता इथे दुसरी फाईल घेते बघा प्रेक्षक होती. तुमच्या आशिलांना तुम्ही न्याय मिळवून देता, तर असं म्हणून ती दुसरी फाईल सुद्धा ठेवते. तर आता इथे अजून दुसऱ्या फाईल्स घेते ती आणि आपल्या इथे तराजूच्या त्या बाजूला ठेवत जाते. ह्या मध्ये तुमचं शिक्षण, कर्तृत्व आहे आणि तुमची मेहनत सुद्धा आहे असं म्हणून ती दुसरी फाईल सुद्धा ठेवते. तर आता दुसरी फाईल्स घेते ती आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी कबूल करते आणि आता कळतंय असं म्हणत ती दुसरे फाईल सुद्धा ठेवते बघा प्रेक्षक. खूप सारे फाईल्स ठेवते ती. उंबरठ्याच्या आत घर नांदतं, उंबरठ्या बाहेर कर्तृत्व गाजतं असं म्हणून ती दुसरी फाईल्स पण ठेवते. आणि ही दोन्हीही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं म्हणते तिने सगळ्या फाईल्स ठेवते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे तो तराजू असतो तो तिच्या साईडचा आणि त्याच्या साईडचा दोघेही खाली वर जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तराजू बघा प्रेक्षक बरोबर सेंटरला थांबतो. तर आता इथे बाकी सगळे त्यांच्या घरातले त्यांच्याकडे बघतात आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो बघा प्रेक्षक. आम्ही दोघांनी एक गोष्ट आता लक्षात ठेवूया असं म्हणतो अर्जुन. एक बाजू सांभाळली की दुसरी बॅलन्स राहते असं म्हणतो तो. सो या केसचा निकाल हा आहे की दोघांचंही काम सोपं नाही असं म्हणतो होता इथे अर्जुन. सगळ्यांना खूप आनंद होतोय सगळं बघून बघा प्रेक्षक. आणि अशी चूक आम्ही परत कधीच करणार नाही असं दोघंही म्हणतात बघा प्रेक्षक एकत्र. अर्जुन आणि सायलीन सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात. तर आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतोय सगळ्याचा वर्डिक्ट ऐकून. खूप आनंदात असताना सगळे खूप टाळ्या वाजवतात. सारे सबूतो और चश्मदीद गवाहों को
मध्य नजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंचती आहे की ह्या दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात यावी असं म्हणतो. आता इथे चैतन्याने सगळे परत टाळ्या वाजवतात. तर आता इथे अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात आणि ह्या दोघांच्या हातात फक्त लग्नाची बेडी असेल असं म्हणतो प्रताप. आणि आता सगळे हसतात बघा प्रेक्षक परत. चला मग केक कापूया का असं म्हणते आता इथे अस्मिता. हो हो असं म्हणतो प्रताप. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघे येतात बघा प्रेक्षक केक कापण्यासाठी. तर आता ते दोघेही केक कापतात. तर आता दोघे एकमेकांना केक भरवतात. तर आता इथे विमल केक भरवते बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायलीला. तर आता अर्जुन पण सगळ्यांना केक भरवतो. तर आता इथे दुसरा दिवस चालू झालेलं दाखवलंय. तर आता इथे सायली स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक किचन मध्ये. तर आता दही भात बनवत असते ती आणि आता विमल पण तिची मदत करत असते. तर आता फोडणी वगैरे घालत असते सायली. तर आता विमलला पण खूप आनंद होत असतो सायलीला स्वयंपाक करायचं बघून. सायली ते असं म्हणते विमल, आज अचानक एवढं तुम्हाला आजो का फुटतंय असं म्हणते ती. विमल ताई, आज मी किती दिवसांनी स्वयंपाकघरात आली आहे तुम्हाला माहिती आहे. मधल्या काही दिवसांमध्ये ना मला चुकल्यासारखं होत होतं असं म्हणते सायली. अच्छा, म्हणजे अर्जुन दादानी केलेलं काम तुम्हाला आवडत नव्हतं तर असं म्हणते आता विमल. अहो तसं नाही हो, हा पण ज्याचं काम त्यानेच करावं एवढं मात्र खरं असं म्हणते आता इथे सायली. खरं असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे सायली स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक तर आता तिथे कल्पना पण येते. सायली, पोयांना तू फोडणी दिलीस हे मला माझ्या खोळीतच कळलं असं म्हणते ती. मी तेव्हाच म्हटलं चला सायली आजपासून किचनमध्ये आलेली आहे असं म्हणते कल्पना. मला खरंच खूप छान वाटतंय असं म्हणते आता इथे सायली. मस्त असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे वाफळलं ना तर झालं तयार असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक तर आता इथे सगळ्यांना खूप आनंद होतो. तर आता इथे सायली बनवते बघा प्रेक्षक पोहे. तर आता इथे काढते ती पोहे आणि सगळ्यांचे प्लेट्स पण येतात. विमल ते लिंबू पण घ्या असं म्हणते ती. तर आता लिंबू पण घेते बघा प्रेक्षक विमल. तर आता इथे तो नाश्ता घेऊन आता सायली येते बघा प्रेक्षक डायनिंग टेबलवरती. तर आता सगळे सुद्धा येतात. वा 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 क्या बात है असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अस्मिता पण बसते. आता खूप दिवसांनी आम्हाला मस्तपैकी नाश्ता करायला मिळणार आहे. इतके दिवस पानामध्ये व्हिडिओजच बघायला मिळत होते रेसिपीचे असं म्हणते आता इथे अस्मिता. अर्जुन काय अगदीच वाईट स्वयंपाक करत नव्हता असं म्हणते आता कल्पना. आणि आता तर तो हळूहळू शिकायला पण लागला होता असं म्हणते आता इथे कल्पना. हो तर असं म्हणतो प्रताप. गुड मॉर्निंग एव्हरीवन असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला उशीर होतोय असं म्हणतो तो. बसा आणि नाश्ता करून घ्या पटकन असं म्हणते सायली. चला. तर आता इथे वा असं म्हणतो आता इथे प्रताप. हे एक वाक्य ऐकून मला परत आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय असं म्हणतो इथे प्रताप. सगळे हसतात बघा प्रेक्षक तर आता प्रताप म्हणतो कल्पना तुला एक सांगू का असं म्हणतो तो. मी आज खूप आनंदात आहे असं म्हणतो तो. आजपासून आपल्याला परत एकदा चविष्ट जेवण मिळणार असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि सगळे खुश होतात. डॅड असं म्हणतो अर्जुन. या अर्जुनने आपल्याकडून तपश्चर्या करून घेतली ना ती फळाला आली असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे हे काय डॅड असं म्हणतो अर्जुन. मी किती मेहनत करून स्वयंपाक करायचो असं म्हणतो आता इथे अर्जुन. बायकोसाठी केक्स आणि चॉकलेट पण बनवलंय असं म्हणतो तो. तरी सुद्धा आम्ही अप्रिशिएट पण करत नाहीये तुम्ही. तू बनवलेलं जेवण अप्रिशिएट करण्यासारखं नव्हतं असं म्हणते आता इथे अस्मिता. ते जिला जमतं ना तिला करू दे असं म्हणतो आता इथे अस्मिता. तू नाश्ता खाणे कामाला कसं म्हणते ती. गप्पागप कसं खालीच गे एवढे दिवस असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू मी भांडत बसू नका, परत नाश्ता करून घ्या असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन वाढून घेतो आपल्या ताटामध्ये सगळा तो नाश्ता. तर आता इथे तो बसतो बघा प्रेक्षक आणि आता तो अस्मिताला देतो. थँक्यू असं म्हणते आता इथे अस्मिता. तर मम्मा असं म्हणून आता इथे अर्जुन सर्व करायला लागतो सगळ्यांना बघा प्रेक्षक तुमच्या सुनेने बनवले तसं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सगळ्यांना सर्व करतो तो. तर आता इथे अर्जुनला प्लेट देते परत सायली. तर आता इथे तो सगळ्यांना वाढत असतो बघा प्रेक्षक तर आता इथे अस्मिता खाते ते पोहे बघा प्रेक्षक अहो पण तुम्ही काही म्हणा माझी सुद्धा तपश्चर्या आता फळाला आली आहे असं म्हणते आता इथे कल्पना. म्हणजे कित्येक वर्ष मी प्रयत्न करत होते की अर्जुन आणि अश्विनने घरातल्या कामाला काहीतरी मदत करावी असं म्हणते आता इथे कल्पना. आपण सायलीने तर अर्जुनकडनं ते करून घेतलंच असं म्हणते आता इथे कल्पना. वा असं म्हणते आता इथे अस्मिता. वा काय पोहे झालेत मस्त असं म्हणते ती. आणि आता इथे फ्लाइंग किस देते. खाणं गपचूप असं म्हणतो आता इथे अर्जुन. जमले काय तुला असे पोहे बनवायला असं म्हणते आता इथे अस्मिता. नाही नाही जमले असते असं म्हणतो आता इथे अर्जुन. वा 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 खूप छान असं म्हणतो आता इथे अर्जुन पण आणि बाकी सगळे पण. तर आता इथे सचिनला दाखवले. तर तिथे आता इथे साक्षी ते बघा प्रेक्षक आणि बाजूला बसते ती. तर खूप टेन्शनमध्ये असतो आता इथे सचिन. तर आता तो बघतो तिच्याकडे. तर आता खूप टेन्शनमध्ये दाखवलं बघा प्रेक्षक सचिनला. तर आता इथे त्याच्या बाजूला येऊन बसते साक्षी. त्याला खूप भीती वाटायला लागते. तर त्याच्या तोंडावरून हात फिरवते आता इथे साक्षी. तर आता इथे साक्षी म्हणते असं का बघतोयस तू माझ्याकडे सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. आज मूड कसा आहे तुझा असं म्हणतो तो. माझ्या मूडला काय झालंय असं म्हणते ती. तर आता इथे सचिन म्हणतो हल्ली तुझा मूड कसला असेल काय सांगता येत नाही ना असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक. तर आता इथे हसायला लागते साक्षी जोर जोरात. तर आता जोर जोरात हसते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे घाबरतो तो खूप. मला घाबरतोयस का मला घाबरतोयस ना मला असं म्हणते आता इथे साक्षी. नाही नाही असं म्हणतो सचिन. घाबरायलास तू असं म्हणते आता ती. मला घाबरायलाच हवं तू असं म्हणते आता साक्षी. तर आता तो खरंच खूप टेन्शनमध्ये येतो. काय ना सचिनच म्हणते आता इथे साक्षी. इथे तिथे कुठे लक्ष गेलं की एखादी मुलगी तुला आवडली प्रॉब्लेम होईल रे असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक बिचारी उगीच माझ्या हातून मारली जाईल असं म्हणते आता इथे साक्षी. तर खूप भीती वाटते आता इथे सचिनला.
तर आता हसते परत साक्षी. तर आता हसते ती खूप. ओ माय गॉड असं म्हणते ती. लुक ॲट युअर फेस असं म्हणते आता साक्षी. ओ माय गॉड, असं लहान मुलांसारखं वागायला लागलास ना तू. इतका क्यूट दिसतोस ना माहितीये असं म्हणते आता इथे साक्षी. अच्छा असं म्हणतो आता इथे सचिन. म्हणजे तुझा मूड मस्त आहे आज, मला कळलंय असं म्हणतो आता इथे सचिन. आपण मस्त डिनरला जाऊया का असं म्हणतो आता इथे तो. का असं म्हणतो आता इथे तो, की त्या दिवशी सारखं तुला आज असं म्हणतो तो पार्टीला वगैरे जायचंय का असं म्हणतो तो. नाही 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 असं म्हणते आता इथे साक्षी. आज घरीच आहे मी असं म्हणते ती. हा असं म्हणतो सचिन. सॅम मला सांग, त्या दिवशी तू असं म्हणतो तो पार्टीला गेली होतीस ते कुठे गेली होतीस असं म्हणतो तो. तर आता इथे काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो साक्षी. ते हायवेच्या जवळ एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालंय तिथे गेले होते असं म्हणते ती. अच्छा असं म्हणतो आता इथे सचिन. मग जर का तू मैत्रिणींबरोबर पार्टीला गेली होतीस तर मग तुझ्या पर्समध्ये चाकू कसा काय असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षीला भीती वाटायला लागते. तर ती बघते त्याच्याकडे. तर आता इथे अर्जुन जात असतो ऑफिसला. तर सायली ते अहो ऐका ना असं म्हणते सायली. ऑफिसमध्ये आज करमरकर मीटिंगला येणार आहेत. तर माहिती आहे मला असं म्हणतो अर्जुन. तो ऑफिसमध्ये होतीस इतके दिवस, काय घडले तिथे याचा अपडेट मी घेतला नसेल असं वाटतंय तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन. असं नाही हो असं म्हणते आता इथे सायली. बरं ऐका, त्या रमेशच्या बाबतीत पुढे काय करायचं ठरवलेलं आहे ना तुम्ही पोलिसांच्या कस्टडीत. तर तो काहीच बोलला नाही. कोर्टात तो स्टेटमेंट दिला असं वाटतंय तुम्हाला असं म्हणते सायली. 1 मिनिट असं म्हणतो आता इथे अर्जुन आणि फोन करतो बघा प्रेक्षक होतो आता इथे. तर आता इथे अर्जुन कॉल करतो बघा प्रेक्षक हो चैतन्याला. चैतन्य, त्या रमेशला कोर्टामध्ये प्रेझेंट करण्यासाठी आजची डेट मिळते का बघ असं म्हणतो आता इथे अर्जुन चैतन्याला कॉल करून. आणि अजून त्याने तोंड उघडलेलं नाहीये. तो जे काय बोलेल आता कोर्टातच बोलेल असं म्हणतो अर्जुन. तो डेट तरी घे आजची असं म्हणतो आता इथे अर्जुन. पाय असं म्हणून फोन ठेवतो तो. आजची डेट मिळते का, रमेश कोर्टात काय बोलतोय का, हे सगळं मी सांगतो तुला असं म्हणतो. आणि अर्जुन निघतो तिथून. बरं असं म्हणतो अर्जुन. तुला एक गोष्ट सांगायची होती असं म्हणतो आता इथे अर्जुन. खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय झालं असं म्हणते सायली. माझ्याकडून ऑफिसमध्ये काही घोळ झालाय का. मी कुठल्याही कोर्टाच्या कामात लुडबुड केलेली नाही. मी फक्त केसची माहिती काढत होते, माहिती घेत होते सगळ्याकडून. बाकी दुसरी लुडबुड केलेली नाहीये मी. आणि कोणत्याही गोष्टी केल्यात ना त्या फक्त चैतन्य भाऊजींच्या गायडन्स खालीच केल्यात असं म्हणते ती. बाकी सगळी कामं चैतन्य भाऊजी केली असं म्हणते ती. नाही 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 असं म्हणतो अर्जुन. केसबद्दल मला काहीच सांगायचं नाहीये तुला असं म्हणतो अर्जुन. मग असं म्हणते आता इथे सायली. सायली मला तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुला काही सांगायचंय की मी तर आता सायली घाबरते. मी तुझ्या हातचे पोहे मिस करतोय असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन पळून जातो तिथून बघा प्रेक्षक प्रँक करून सायलीवरती. तर आता इथे सायली म्हणते रमेशच्या बाबतीत सुमन काकूंना काय माहित असेल का असं म्हणते आता इथे सायली. एखादा तपशील घ्यायचा त्यांच्याकडून राहून गेला असेल तर विचारायला हवं असं म्हणते आता इथे सायली. विचारते असं म्हणते आणि सायली आज जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली सुमन काकूला भेटायला येते. हे काय, तुमचा नाश्ता मी आज खोलीत आणून दिला तरी तुम्ही नीट खाल्लेलं नाही असं म्हणते सायली आता इथे सुमनला. तर तिथे प्रतिमा पण असते बघा प्रेक्षक हो. नाही नाही असं काही नाही असं म्हणते आता इथे सुमन. छान झाले होते पोहे असं म्हणते ती. अगं किती कमी आहार घेतीये नाही सुमन, हिची तब्येत नाही बिघडली म्हणजे मानवलं असं म्हणते आता इथे प्रतिमा. सुमन काकू असं नका करत जाऊ असं म्हणते आता सायली. तुम्ही चला बाहेर चला, आपण छान गप्पा मारूया असं म्हणते आता सायली. सायली 1 मिनिट असं म्हणते प्रतिमा. मला तुझ्याकडे अस्मितासाठी काहीतरी द्यायचं असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रतिमा काहीतरी घेतलेली असते अस्मितासाठी. तर आता इथे प्रतिमा घेऊन येते सायलीकडे. हे अस्मिताला दे, मी दिलंय म्हणून सांग असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर बाईकडे हे असलं ना तर दृष्ट लागत नाही असं म्हणते प्रतिमा. किती छान आहे असं म्हणते आता इथे सायली. हो ना बघू बघू असं म्हणते आता इथे सुमन. वहिनी मला नाही दाखवलं, पण हे एकच कसं असं म्हणते ती. एकाच पायात घालायचं असतं का. हो एकाच पायात घालायचं असतं असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे सुमनला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमनला आठवतं की हे असं म्हणते आता इथे सुमन. असं एकाच पायात पैंजण घातलेलं बघितल्याचं मला आठवतंय असं म्हणते आता इथे सुमन. सायली तू घालतेस का गं असं म्हणते आता इथे सुमन. नाही हो असं म्हणते सायली. मी नाही घालत. मग मी कुठे बघितले असं म्हणते आता इथे सुमन. आठवून बघा सुमन काकू असं म्हणते आता इथे सायली. कुठे पाहिलं होतं तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सुमनला आठवतं बघा प्रेक्षक तिला किडनॅप केलेलं असतं ना तेव्हा त्या एका बाईच्या पायात असतात ते. तर आता इथे सुमनला आठवतं बघा प्रेक्षक हो. हा असं म्हणते सुमन. आठवलं मला जेव्हा ह्याने बांधून ठेवलं होतं ना तेव्हा मी ग्लानीत होते आणि तेव्हा एक मुलगी माझ्या बाजूला आली होती. तिच्या तिच्या एकाच पायात असं पैंजण घातल्याचं मी बघितलंय असं म्हणते आता इथे सुमन. हो आता इथे धक्का बसतो बघा प्रेक्षक सायली आणि प्रतिमाला. तर आता हातामध्ये घेते परत सायली ते असं पैंजण. तर प्रिया घालते म्हणजे सुमन काकू ग्लानीत असताना प्रिया तिथे गेली असेल. नागराज रात्री अपरात्री प्रियाला फोन करतो हे मी स्वतः बघितलंय असं म्हणते आता इथे सायली. हॅलो असं म्हणून फोन केलेला असतो ना नागराज तेव्हा सायली बोललेली असते हॅलो मी बोलते म्हणून. तेव्हाचा फ्लॅशबॅक आठवतो तिला बघा प्रेक्षक हो. सुमन काकूंच्या अपहरणाची सुद्धा प्रियाचा संबंध असेल का असं म्हणते आता सायली. सायली कसला विचार करतेस असं म्हणते आता इथे प्रतिमा. काय रे असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली टेन्शन मध्ये असते. प्रियावर बारीक लक्ष ठेवायला हवं.
आणि ही गोष्ट लवकरात लवकर ह्यांच्या कानावर घालायला हवी असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक परत साक्षी आणि सचिनला दाखवलंय. तर आता इथे साक्षी म्हणते नाही नाही माझ्या पर्समध्ये काय नव्हता चाकू. सॅम असं म्हणतो आता इथे सचिन, मी बघितलंय तो चाकू आणि खरंच मला खूप टेन्शन आलं असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी म्हणते ओके ओके आय गॉट इट असं म्हणते ती. अरे ऍक्च्युली तू बघतोयस ना आजूबाजूला काय परिस्थिती आहे असं म्हणते ती. अशा वेळी मुलींना त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी पर्समध्ये काहीतरी ठेवावं लागतं असं म्हणते साक्षी. अशी एखादी गोष्ट ठेवावी लागते असं म्हणते ती. सचिन म्हणतो अजिबात असं काही नाही आहे सॅम असं म्हणतो तो. पनवेल इज अ व्हेरी सेफ सिटी. इथे असं काही डेंजर नाही आहे. उगाचच चाकू वगैरे स्वतःकडे ठेवायची काही गरज नाही असं म्हणतो तो. बघ सचिन असा गैरसमज होतो. अरे माझ्या मैत्रिणीचा चाकू होता तो, मला परत करायचा होता, राहून गेला असं म्हणते साक्षी. मला भूक लागली असं म्हणते ती. मी एक काम करते, मी आपल्या दोघांसाठी काहीतरी ऑर्डर करते असं म्हणते आता इथे साक्षी. चायनीज ऑर्डर करते असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच तिथे बाजूला येऊन सचिन थांबतो बघा प्रेक्षक. हो सॅम असं म्हणतो आता इथे तो चाकू तो परत देणार आहेस ना नक्की सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. प्लीज दे, मला आपल्या घरात असं हत्यार वगैरे नको आहे. तुझ्या बायकोचा शेवट त्या चाकूनेच होणार असं म्हणते आता इथे साक्षी. तो झाला की मग मी तो चाकू फेकून देईन असं म्हणते आता इथे साक्षी. मी काय विचारते तुला सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. हो असं म्हणते साक्षी, मी तो चाकू माझ्या मैत्रिणीला देणार असं म्हणते ती. आलेच मी असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक. आणि आता इथे सचिनला डाऊट आलेला असतो. तर आता इथे तो खूप टेन्शनमध्ये असतो. तर आता तो परत कॉल करतो बघा प्रेक्षक. हो पण आता इथे त्याला खूप टेन्शन येतं परत. अस्मीचे एवढे मिस कॉल्स का आले असतील असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे मर्डर केसचा अपडेट असं म्हणतो आता इथे अर्जुन चैतन्यला. तर चैतन्य हसतो बघा प्रेक्षक. हो तुला विचारलंय मी, हसतोस काय? अरे मी विचार करत होतो तुला काळा कोट चांगला दिसतो की ॲप्रिन असं म्हणतो आता इथे चैतन्य. मग काय ठरवलंस असं म्हणतो अर्जुन. मला असं वाटतं तुला ना ॲप्रनच जास्त चांगला दिसतो असं म्हणतो आता इथे चैतन्य बघा प्रेक्षक. आणि सायली बैठेंकडे चालत नसली ना तरी ती वकील म्हणून जास्त शोभून दिसते असं म्हणतो चैतन्य. एक काम कर ना, तू ना स्वतःच्या हाताने स्वतःचं रेजिग्नेशन टाईप कर, मी लगेच साईन करतो असं म्हणतो तर इथे अर्जुन. लगेच येतो आणि मी आणि सायली बहिणी मग काय नवीन फर्म चालू करतो आम्ही असं म्हणतो चैतन्य. तेवढ्यातच सायली आलेली असते प्रायोरिटी मागे. तिच्या फर्ममध्ये काय भरभराट होईल माझी. तिच्यासमोर काय धडाधड कामं करायची ती. तुला माहिती आहे का, मी आज खूप मिस करतोय तिला. एक फोन करून बोलूनच घेतो एकदा तिला. इतका फास्ट काम करत होती ना तिथे असं म्हणतो चैतन्य. पुरे हा चैतन्य भाऊजी पुरे असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. हो अर्जुन असं म्हणते चैतन्य. मला ना अजूनही ऑफिस मध्ये सायली बहिणींचा आवाज ऐकू येतोय. हो ना असं म्हणतो तिथे अर्जुन. तर आता वळून बघ असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक. हो चैतन्य वळून बघतो तर सायली थांबलेली असते. या 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 असं म्हणतो आता इथे चैतन्य. दोघं मिळून बकरा बनवत होता मला असं म्हणतो चैतन्य. बरं हे फॉर्म सोडायचा विचार गेला असेल तर आपण पुढच्या कामाची बोलणी करू असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे सायली पण बसते तिच्या समोर. बोल, आज मेसेज नाही, तू डिरेक्टली आलीस असं म्हणतो अर्जुन. मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची होती म्हणून आली असं म्हणते आता इथे सायली. सुमन काकूंशी आज बोलत होते तेव्हा प्रतिमा आत्या तिथे होत्या. तर आता इथे सायली सगळं सांगते. त्यांनी अस्मिता ताईंसाठी एक पैंजण आणलं होतं, हे बघा असं म्हणून सायली दाखवते. तर आता फोटो दाखवते ती अर्जुनला. तर सुमन काकूंना असं वाटतंय की त्या जेव्हा काळोख्या खोलीत होत्या ना तेव्हा तिथे आलेल्या मुलीच्या एकाच पायात हे असं पैंजण होतं असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे ती जेव्हा किडनॅप झाली होती तेव्हा असं म्हणतो अर्जुन. गेले काही दिवस प्रिया पण हे असेच पैंजण तिच्या एका पायात घालते असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. काय असं म्हणतो आता इथे चैतन्य. म्हणजे अर्जुन जर हे खरं असेल तर तन्वीचा संबंध डिरेक्टली सुमन काकूंच्या किडनॅपिंगशी आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य. हो असं म्हणतो अर्जुन. असं दिसतंय मला आणि महत्वाचा क्लू आहे हा असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण पुरेसा नाही असं म्हणतो तो. आपण तन्वीवर लक्ष ठेवूया असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि शांतपणे सगळे पुरावे गोळा करूया. मला पण असंच वाटतंय. आपण तिला गाफील ठेवूयात आणि मग वेळ आली ना की बरोबर जाब विचारूया असं म्हणते आता इथे सायली. एक्झॅक्टली असं म्हणतो आता इथे अर्जुन. बरं मला हे एवढं सांगायचं होतं तुम्हाला, मी निघते असता असं म्हणते आता इथे सायली. मी पण येतो असं म्हणतो अर्जुन. मैपतला भेटायला चालू आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. आज रमेशची हिअरिंग आहे कोर्टात, बघूया आज मैपत जर का बोलला तर बरंच होईल. एक काम करा ना, तू पण चल सोबत असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणते सायली. एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जावा आणि मग नंतर मला कोर्टातच भेटा असं म्हणतो तो चैतन्य ह्या दोघांना. तर आता इथे अस्मिता कॉल करते सचिनला. तर आता ती म्हणते हा माझा कॉल का कट करतोय, त्यांनी चूक केली आहे ना, मग शिक्षा मला का देतोय तो असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक. हो तर आता इथे अस्मिताचे कॉल घेत नसतो बघा प्रेक्षक सचिन. तर आता इथे अस्मिताला खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असतं. आता आमच्यात एवढ्याही प्रेम राहिलेलं नाही आहे का असं म्हणते आता इथे अस्मिता. जे झालं ते झालंच, त्यानंतर माणुसकी म्हणून एकदा तरी त्याने कॉल करायला हवा होता ना असं म्हणते अस्मिता. तर तेवढ्याच आता त्याचा कॉल येतो तिला. सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता कॉल घेते ती. हॅलो असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिन असं म्हणते ती. कशी आहेस अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. मला त्या हल्ल्याबद्दल कळल्यापासून चैनच पडत नाही असं म्हणते आता इथे सचिन. ठीक आहे मी असं म्हणते आता इथे अस्मिता. आपण बघा प्रेक्षक साक्षी सगळं ऐकत असते. अस्मी मला सांग
तुझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती ती बाई होती असं सायली म्हणाली ना, असं म्हणतो आता इथे सचिन. हो असं म्हणतात इथे अस्मिता. अस्मी तिने तुझ्यावर हल्ला केला म्हणजे नेमकं काय केलं असं म्हणतो आता इथे सचिन. मी तुला आधी सांगितलंय ना असं म्हणते अस्मिता. अरे तिने उशीने तोंड दाबलं माझं आणि मग असं म्हणतो सचिन. तर सगळा प्रकार सांगते तर इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो सचिनला. तर आता ऑडिओ बंद आहे. तर आता इथे साक्षीला दाखवलंय फ्लॅशबॅकमध्ये कसं तिने काय काय केलेलं असतं तो प्रकार. तर आता इथे डॅड डॅड म्हणत असते ना अस्मिता. तर आता इथे अर्जुन आणि सायली आलेलं असतात तिला पकडायला. हा सगळा प्रकार सांगते ती. ही तीच रात्र आहे जेव्हा सॅम पार्टीचं कारण सांगून बाहेर गेली होती ती. म्हणजे ज्या बाईंनी अस्मितावर हल्ला केला ती बाई सॅमच असेल असं म्हणतो आता इथे सचिन. हॅलो असं म्हणते आता इथे अस्मिता. हॅलो सचिन. हॅलो हॅलो असं म्हणते ती. तर आता इथे सचिन म्हणतो अस्मी मी तुला नंतर कॉल करतो. मी काय म्हणतो आपण भेटूया असं म्हणतो आता इथे सचिन. आय मीन तू भेटशील का मला अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे अस्मिता म्हणते हो भेटेन ना असं म्हणते ती. बाय सचिन असं म्हणते ती रडत रडत. बाय अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. ती बाई सॅमच होती हे आधी कन्फर्म करून घ्यायला हवं असं म्हणतो होता ते सचिन. तसं जर असेल ना तर सॅम खूपच डेंजरस आहे असं म्हणतो आता इथे सचिन. आता कितीही सभ्यपणा दाखवला तरी सॅम मधली साक्षी शिखरे कशी लपणार म्हणा असं म्हणतो आता इथे सचिन. तिला डिवचून चालणार नाही. हे प्रकरण शांतपणे हँडल करावं लागेल असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो मैपतला दाखवलंय. तर आता इथे मैपतला घेऊन येतात ते अर्जुन समोर बघा प्रेक्षक हो पोलीस. तर आता इथे सायलीने अर्जुन समोर येऊन बसतो मैपत. आज काय पोलीस स्टेशनामध्ये पूजा बिजा आहे की काय असं म्हणतो आता इथे मैपत. दोघं नवरा बायको एकदम जोडीनं असं म्हणतो मैपत. जोडीने तुलाच भेटायला आलोय मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. आज काय बोलशील का हे बघायला आलोय. ओ वहिनी सांगा ना तुमच्या नवऱ्याला असं म्हणतो मैपत. हा कशाला माझ्या टायमाची खोटी करतोय असं म्हणतो आता इथे मैपत. कितीही प्रश्न विचारले तरी मी काय उत्तर देणार नाही असं म्हणतो आता इथे मैपत. त्या पोलीस त्यांच्याकडे केसेस एवढ्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. उचून माझ्या उरावर का बसतायत असं म्हणतो मैपत. नागराच्या विरोधात खूप मोठा पुरावा आमच्या हाती लागलाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. रमेश असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन. साईट मॅनेजर रमेश असं म्हणतो आता इथे अर्जुन. आठवतंय असं म्हणतो आता इथे अर्जुन. 22 वर्षांपूर्वी त्यानेच तुम्हाला अपघातासाठी ट्रक दिला होता असं म्हणतो आता इथे अर्जुन. आम्हाला असं म्हणतो आता इथे मैपत. आठवत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही असं म्हणतो आता इथे मैपत. तो रमेश आता पोलिसांच्या ताब्यात आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि कधीही त्याचा स्फोट होईल असं म्हणतो तो. त्यापेक्षा त्या रमेशबद्दल तूच मला सांग असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुला काय वाटतं मैपत. तू गप्प राहिलास तर तुला शिक्षा होणार नाही. पण जर का मला खरं खरं सांगितलंस तर तुझी शिक्षा नक्की मी कमी करेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस मैपत असं म्हणते आता इथे सायली. जिला तू आपली म्हणायचास तुझी एकुलती एक मुली तिची तर केव्हाच तू श्राद्ध केला आहेस. आणि मला नाही वाटत तिचा ह्याच्याशी काही संबंध असेल. मग का तू बोलत नाहीस. त्यामुळे ही कुठली तर वेगळीच व्यक्ती आहे जिला तू वाचवण्याचा प्रयत्न करतोस असं म्हणते सायली. आणि आमची खात्री आहे त्या व्यक्तीचं नाव नागराज किल्लेदार आहे असं म्हणते आता इथे सायली. आम्हाला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं असं म्हणते आता इथे सायली. तर आता बघा इथे संपतो बघा रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रिकॅपमध्ये कोर्ट केस दाखवलंय म्हणजे कोर्टामध्ये आलाय नागराज आणि रमेश. तर आता इथे अर्जुन विचारतो रमेशला तो ट्रक त्या दिवशी तुम्ही दिला होतास ना नागराजला असं म्हणतो होता इथे अर्जुन रमेशला. हो असं म्हणतो होता इथे रमेश. ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी तो ट्रक कुणाला दिला होता असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर आता ह्यांना असं म्हणतो होता इथे रमेश. नागराज किल्लेदार असं म्हणतो होता इथे रमेश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप खुश होते सायली. तर आता इथे शिक्षा मिळते नागराजला. तर आता इथे नागराज म्हणतो अर्जुन आणि सायलीला कसला सूड उगवताय माझ्यावर तुम्ही. मुद्दाम अडकवताय ना तुम्ही असं म्हणतो होता इथे तो. आम्ही काही मुद्दाम केले नाही आहे नागराज. तुझ्या कर्मानेच तुला अडकवले असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.